ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. कर्मयोगी कसा असतो? श्लोक 7. श्रीकृष्णाने मागच्या श्लोकात मिथ्याचाराची व्याख्या सांगितली की जो मनुष्य इंद्रियांचा निग्रह करतो पण मन आवरत नाही त्याचा तो कर्मत्याग म्हणजे मिथ्याचार असतो. आता निष्काम मनुष्याचे वागणे कसे असते ते सांगणार आहेत. श्लोक 7. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. पण हे अर्जुना, मनाने कर्मेंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो त्याची योग्यता विशेष आहे. श्रीकृष्णांनी मागच्या श्लोकात मिथ्याचाराची व्याख्या सांगितली की जो मनुष्य इंद्रियांचा निग्रह करतो पण मन आवरत नाही त्याचा तो कर्मत्याग म्हणजे मिथ्याचार असतो. आता निष्काम कर्मयोगी मनुष्याचे वागणे कसे असते ते सांगणार आहेत. त्याचे वागणे बरोबर याच्या उलट असतं. भगवंत म्हणतात की निष्काम कर्मयोगी कर्मत्याग करत नाही पण कर्मेंद्रियांच्या मागून त्याचे मनही धावत नाही. त्याने मनाने कर्मेंद्रियांचे नियमन केलेले असते. इंद्रिय स्वाधीन असल्यामुळे विषयात वावरण्याची त्याला भीती वाटत नाही. प्राप्त उचित कर्मांचा तो अवहेर करत नाही. अनासक्ती साधण्याचा तो अभ्यास करतो. प्रसंगाने जी कर्मे प्राप्त झालेली असतात ती कर्मे तो करीत असतो. भगवंत म्हणतात की अनासक्त राहून कर्मे करणाऱ्या माणसाची योग्यता विशेष आहे. अर्थातच ही तुलना भगवंतांनी मिथ्याचारी माणसाशी केलेली नाही. मिथ्याचाराचा मार्ग सर्वदैव त्याज्यच आहे. 4थ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की निष्कर्म्यावस्था प्राप्त करण्याकरता जो मनुष्य कर्म हे निष्कर्म्यावस्थेला बाधक आहे असा समजून कर्माला आरंभच करत नाही अशा कर्मत्यागी माणसापेक्षा हा कर्मयोगी विशेष चांगला आहे. त्या कर्मत्यागी माणसाशी केलेली ही तुलना आहे. 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोग व कर्मत्याग अशा 2 निष्ठा प्रचलित असल्याचे सांगितले. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा असे म्हणून त्या 2 निष्ठांचे गुणदोष त्यांनी 4थ्या श्लोकापासून सांगण्यास सुरुवात केली. कर्मत्याग पक्षातील 3 दोष त्यांनी या 4 ते 6 श्लोकांमधून दाखवले. 4थ्या श्लोकात सांगितलं की पहिला दोष असा की नुसता कर्मत्याग केल्याने निष्कर्म्य प्राप्ती होते असे मानणे चुकीचे आहे. 5व्या श्लोकात सांगितलं की सर्व कर्मत्याग करणे अशक्य आहे हा दुसरा दोष झाला. आणि 6व्या श्लोकात सांगितलं की सर्व कर्मत्यागाचा आग्रह धरल्यास मनाने कर्माचे चिंतन होत असल्यामुळे असे वागणे हे मिथ्याचारी आहे. आता या 7व्या श्लोकात त्यांनी कर्मयोगी मनुष्याला कर्मत्यागी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ ठरवलेलं आहे. कारण कर्मयोगी मनुष्य कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचं आचरण करतो पण ती कर्मे तो अनासक्त बुद्धीने करतो. त्याला त्या कर्मापासून फळाची इच्छा नसते पण त्याने मनाने इंद्रियांचे नियमन केलेले असते. आता या श्लोकावरील ज्ञानदेवांचे विवरण आपण उद्याला पाहूया.